पुण्यातील एका महिलेवरती अत्याचार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला अटक करण्यात आली आहे। दरम्यान या ऋषिकेश वैद्य याच्या विरोधामध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर आली। सामाजिक कार्यकर्ते भूपेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार 2018 सालीच या भोंदू बाबांना कारनामे हे उघड झालेले होते। ऋषिकेश वैद्य या भोंदूने एका मुलावरती अत्याचार केल्याचा गंभीर आरोप हा समोर आला होता। मात्र समाजामध्ये बदनामी होईल या भीतीपोटी संबंधित मुलाच्या पालकांनी तक्रार मागे घेतली असा दावा सामाजिक कार्यकर्ते भूपेश पाटील यांनी केलाय। 2018ला या बंधूबाबाच्या विरोधामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो, पण तो जो तक्रारदार जो पीडित होता नंतर त्यांनी माघार घेतली की माझं नाव खराब होईल आणि समाजामध्ये माझं नाव खराब होईल, तर तक्रार करायला तो घाबरला। त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावर प्रेशर केला की हे असं करू नको। आणि 2018 पासून आम्ही सांगत आहेत की हा बंधू बाबा आहे हा स्वतःला पुरीचा जे शंकराचार्य आहेत त्यांचा शिष्य सांगत होता। तिकडून माहिती घेतली, हा तिकडे शिष्य नाही आहे, तिकडे याचा संबंधच नाही आहे, याने लोक ओळखत नाही आहेत। असे भरपूर पीडित आहेत, त्यांनी पुढे या बाबाच्या विरुद्ध तक्रारी करा। कायदा सुव्यवस्था आपल्या बाजूने आहे, आपण त्यांच्यासाठी लढू। आणि मी सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांनी पुढे या आणि याच्या विरुद्ध तक्रार करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।